वडाळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे नांदगाव तालुक्यातील वन्यप्राण्यांच्या नुकसानीचे शेतकऱ्यांचे शेकडो अर्ज रिजेक्ट. शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांची शेतकऱ्यांसह मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर धडक. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांच्या हौदसामुळे झालेल्या नुकसानीचे नुकसान भरपाईचे शेकडो अर्ज किरकोळ कारणास्तव वडाळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी रिजेक्ट केल्याने शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांनी शेतकऱ्यांसह मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर धडक देऊन तक्रार सादर केली। आपके नहीं उन्होंने सामान सगळं चालू केलं। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे वन्य प्राण्यांच्या अवदोसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर वडाळी ऑफिसचे जे फॉरेस्ट अधिकारी आहे ते अनेक अर्ज असे रिजेक्ट करतात। रिजेक्टचे कारण देत नाही, छोट्या छोट्या गोष्टीसाठी सगळे शेकडो अर्ज प्रलंबित ठेवतात। नांदगाव तालुक्यातील जवळपास 1000च्या वर शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट केले। त्यामुळे आज आम्ही मुख्य वनसंरक्षक कार्यालयात हिया केला आणि बॅनर्जी मॅडमला घेराव करून आज इशारा दिला की सर्वच्या सर्व अर्ज ग्राह्य धरण्यात यावे आणि यानंतर शेतकऱ्यांना तक्रार करण्याकरता कार्यालयात येण्याची आवश्यकता भासली नाही पाहिजे। संबंधित जो वनरक्षक आहे त्याच्याकडेच हे अर्ज दिले गेले पाहिजे। याच्यासाठी आज मुख्य वनसंरक्षकांशी चर्चा झाली। त्यांनी तसे आदेश सुद्धा संबंधितांना दिले की यानंतर शेतकऱ्यांना अर्ज घेऊन ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता भासणार नाही। तसेच त्यांनी नांदगाव तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांकडे फॉरेस्टचं ऑफिस या ठिकाणी सुरू केलं असल्याचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। शेतकऱ्यांनी त्याच ठिकाणी अर्ज करावा असं आवाहन सुद्धा या ठिकाणी केलं।